युद्ध पांडव जिंकले, पण आपल्याच नातलगांना मारल्याचं पाप त्यांच्या मानगुटीवर बसलं. हे पाप फक्त भगवान शंकरच धुवू शकत होते. पांडव त्यांना शोधत निघाले, पण शंकरांना त्यांना सहज क्षमा करायची नव्हती. ते काशी सोडून हिमालयात निघून गेले आणि गुप्त काशीला एका बैलाचं रूप घेऊन गुरांच्या कळपात लपले. पण भीमाची नजर चुकली नाही. एक पांढरा बैल सारखा तोंड फिरवत होता. भीमानं प्रचंड रूप घेतलं, 2 डोंगरांवर पाय ठेवले आणि कळपाला पाया घालून जायला लावले. सगळे गेले, पण तो पांढरा बैल थांबला. भीमानं त्याला वशिंडाला धरली, पण बैल जमिनीत घुसू लागला. आणि त्याचे तुकडे 5 ठिकाणी प्रकट झाले, पंचकेदार. आणि याच बैलाचं वशिंड, त्याची पाठ जिथे प्रकट झाली तेच केदारनाथ. म्हणूनच आजही केदारनाथला मूर्ती नाही, तर पूजला जातो तो शंकराच्या पाठीचा तोच त्रिकोणी शिळारू, पंचकेदारांमधलं सर्वात पवित्र धाम. इथेच शंकर प्रकट झाले. इथेच त्यांनी पांडवांना पापमुक्त केलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ. केदारनाथाच्या मंदिरी विराजेल आपला गोड गणपती. शिवशंकर पुत्राच्या आगमनानं भक्तिमय होईल अवघी धरती. यंदा अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साकारत आहे. केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती त्याच पावित्र्यानं, त्याच श्रद्धेनं, त्या सर्व भाविकांसाठी ज्यांना प्रत्यक्ष केदारनाथला जाणं शक्य होतं.